गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी चालू आहे ना, पाणी चालू इथं, तर आहे ना म्हटलं गाडी धुवून आणावी काढायची. आता माझा आवाज थोडा खराब येतोय कारण की थोडीशी आजारी आहे मी. आणि इकडं पाणी पाणी येते, मोटर खाली धुवून काढू डायरेक्ट आपण. आर्या झोपलाय बघा. गाईज हे आमचं महादेवाचं मंदिर आहे गावच्या. ही आमची नदी आणि हे सगळं इकडं मस्त असं एरिया आहे. आणि छोटा डॉन आपला गाडी चालवतोय. बघा नदीला पाणी आलंय आमच्या मस्त. लहान होतं तेव्हा ह्या रस्त्याने पूर्ण शाळेत जायचो, सायकलवर जायचो पण आम्ही. आणि नदीला थोडंफार पाणी असायचं तेव्हा. आता म्हणजे पाणी असायचं, पुलावरून जायचं, पण आता पूल मोठा झालाय ना त्यामुळं आता नाही. आणि आता आम्ही देवाला जाणार आहे, पाया वगैरे पडणार आहे. माझी एक मैत्रीण म्हणजे आमच्या दोघींची एक फ्रेंड आहे आधी लहानपणाची, तर तिच्या मम्मीला जाऊन पण भेटून येणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मी आज मुलं सोडवायला फाट्याबाजारला. मी देवाला आलतो पण आम्हाला माहीतच नाही देवाच्या याचं काम चालू आहे, मंदिराचं. तर सगळं काम चालू आहे आणि इथं देवी बंद केले कारण की हे सगळं इथं काम चालू आहे ना, आणि हलवू शकत नाही वाटतं. तर इथं आधीची जागा होती आणि बाकी इकडं सगळं काम चालू आहे. इकडं बघा मस्त एरिया आहे सगळा. आणि इकडं पुढे बेलापूर गाव आहे यायचं. इथं ते रामदास स्वामींचं मंदिर आहे आणि इथं थोडी जास्त झाडं दिसतात ना, तर तिथं शाळा होती. आता इथं आलतो आम्ही, तर ह्याचं काम चालू आहे पूर्ण. आणि आता परत आम्ही जातो इथून बेलापूरचं धरण बघायला जाणार आहे आम्ही वरच्या साईडला. सो गाईज आता देवीचं दर्शन वगैरे झालं आणि मी तुम्हाला बोललो होते ना मी धरण दाखवायला आणेल, तर मी आता आली आहे धरणावर. तुम्ही फक्त व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू, कमाल व्ह्यू आहे, कमाल. तर गाईज रेडी व्ह्यूसाठी बघा, 1 2 3. हे बघा कसला भारी व्ह्यू आहे माझ्या समोर. तर गाईज हा आहे व्ह्यू. तर आम्ही देवाच्या पाया पडून आलो धरण बघायला. तर हा सगळा व्ह्यू आहे धरणाचा. तर हे बेलापूरचं धरण आहे, जे तिकडनं ब्राह्मणा वाड्यावरून त्याचं सगळं पाणी येते भंडारदरा त्या साईडने वगैरे. आणि आपण भंडारदऱ्याला असं इकडनं जाऊ शकतो डायरेक्ट. तिकडे डोंगर वगैरे दिसतात ना, वरती गेलं की तिकडे भंडारदरा साईड चालू होते. आणि आता आभाळ वगैरे आलंय, मस्त पावसाचं वातावरण पण झालंय. आणि धरण बघा आपलं एवढं भरलंय. त्या साईडला बदगी वगैरे, सॉरी बदगी वगैरे, आणि पुढे माळशेज घाट वगैरे, पण खूप दूर जावं लागतं पुढं. तर असं. आणि इकडे बेलापूर गाव आहे आणि हे सगळं पाणी इथून खाली जातं. मग हेच पाणी खाली आमच्या जायचवाडीच्या धरणाला जातं. तर असं. आणि आता आम्हाला माझ्या फ्रेंडच्या मम्मीकडे जायचे ना, तर पूर्ण फिरून तिकडं जावं लागणार, डोंगरातून एकदम पुढे तिकडं. आता बघावं लागणार आम्हाला पण रस्ता कसा आहे काय. गावाकडं बघा अजून पण लोक नदीवर येतात कपडे वगैरे धुवायला. त्या मावशी येत आहे तिकडनं. मस्त व्ह्यू आहे. आम्ही गाडी घेऊन आलोय बघा, सही आहे ना. शिक्षण घेतलं एक आणि आता निघणार आहे परत. डोळे इथे लावते, गोळा कुठं डिकीट टाकू का इथे लावू, पाडशील तू नाही. आता बघा आमच्याकडे जायचा म्हणजे आम्ही ज्या फ्रेंडला चाललोय ना तिकडं भोपळा आंबा आहे, इकडं अंदरवडा आहे. तर आता आम्ही चाललोय आणि ओढ्याला पाणी बघा, मस्त पाणी आलंय. आज हे थोडंसं वाढलंय कारण की पाऊस कमी आहे. पण जाताना बघा हे आता व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू गाईज, एरिया बघा आपल्याकडे सगळं हिरवगार झालंय मस्त. आणि आपला हा हेवी ड्रायव्हर चालवत आहे गाडी. खतरनाक रोड आहे, नॅशनल हायवे, डायरेक्ट नॅशनल हायवे. काहीच आता आम्ही आलोय. आता हे बघा रस्ता बघा डायरेक्ट. बाई झालं काढून तुमचं बरं आहे ना. पाडू बघा काढून, पिल्लू बिचार. गाईस आज मुलं बसून गेले त्या गाडीमध्ये आणि आता मी चालले घरी. आता आपली स्कूटी रेडी आहे घरी जायला डायरेक्ट नॉन स्टॉप घर.
गाईस आता रस्ता थोडा खराब राहणार आहे, कारण की आपण हायवे सोडला आणि नॉर्मल रस्ता पण सोडला. आता हा गावाकडे जाणारा रस्ता आहे आणि जे पुढं दिसतंय ना, तर पुढं जे आहे ते माझ्या आत्याचं गाव आहे. आत्या नाही आहे आता इथे, पण हां हे माझ्या आत्याचं गाव आहे. आणि हा सगळा बाजूचा परिसर आहे आमच्या गावचा. बघा कडक आहे ना, परिसर एकदम भारी आहे आमच्याकडं.